नमस्कार. आपण पाहत आहात अभिजात मराठी. मित्रांनो, महाराष्ट्र नागरी राजपत्रित सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जी आज रोजी 9 नोव्हेंबर 2025 रोजी मित्रांनो ही झालेली आहे. आणि हा परीक्षेचा पेपर आपण या ठिकाणी पूर्ण पेपर सोडवण्याचा आपला हा प्रयत्न आहे. मित्रांनो, एकूण मी सर्व प्रश्न सोडवणार होतो, परंतु पहिले 70 प्रश्न या व्हिडिओमध्ये देत आहे. उर्वरित जे 30 प्रश्न आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. मित्रांनो, तोही व्हिडिओ माझा लागलीच येणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ पूर्ण विश्लेषणासहित प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आज आलेल्या पेपरची आन्सर की थोडक्यात उत्तरपत्रिका काय असेल, संभाव्य उत्तरे काय असतील आणि पूर्ण विश्लेषणासहित तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहत रहा पूर्ण व्हिडिओ. मित्रांनो बघा, पहिला प्रश्न मी या ठिकाणी आपल्याला आजचा आलेला पहिला प्रश्न मी दाखवणार आहे. आणि पहिला प्रश्न असा होता जो की इतिहास या विषयाचा आहे. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला होता. आता त्या ठिकाणी काय झालं होतं, 11 एप्रिल 1942 ला मित्रांनो हा दुसऱ्या महायुद्धाचा ठराव दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान झालेली ही घटना आहे. संपूर्ण भारताची या ठिकाणी साथ पाहिजे होती आणि साथ पूर्ण भारताची नव्हती. त्यामुळे काय झालं होतं, हे राज्य वेगवेगळे होण्याचा धोका होता, वेगवेगळे स्वतंत्र राज्य निर्माण होण्याचा धोका होता. आणि म्हणून या ठिकाणी काँग्रेस वर्किंग कमिटीने क्रिप्स या प्रस्तावाला ठराव या नाकारण्यासाठी पारित केला होता. हा नाकारला होता, क्रिप्स प्रस्ताव या ठिकाणी नाकारला होता. मित्रांनो, असं पहिलं उत्तर या ठिकाणी एकचं पहिलं उत्तर येत आहे. मवाळांना शांत करण्यासाठी बघा, मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909 द्वारे डॅश सुधारणा केल्या. आता हे कोणत्या सुधारणा केल्या होत्या तर 1909च्या काळात इंग्रज सरकारने या ठिकाणी मोर्ले मिंटो सुधारणा केल्या होत्या. मोर्ले आणि मिंटो हे दोघं जण या ठिकाणी अधिकारी नेमले होते आणि यांच्या अंतर्गत सुधारणा मित्रांनो त्या ठिकाणी केल्या होत्या. तर कुठल्या सुधारणा होत्या तर मुस्लिमांना या वेगळे मतदारसंघ, त्या ठिकाणी विधान परिषदेसाठी वेगळे मतदारसंघ अशी रचना या ठिकाणी मुस्लिमांचं समर्थन मिळवण्यासाठी या ठिकाणी मोर्ले मिंटो यांनी केली होती. आणि मवाळांना शांत करण्यासाठीही इंग्रज सरकारने हे पावले या ठिकाणी आखली होती. आता पुढचा प्रश्न मी घेऊन येत आहे. प्रश्न तिसरा, सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुलगी, देशबांधव अशा सर्व निकटवर्ती याचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो असे सांगणारे वामनराव माधवराव कोलटकर. मित्रांनो, अत्यंत कठीण गेलं मला हे शोधण्यासाठी. मी पूर्ण शोधून या ठिकाणी आलोय आणि हे व्यक्तिमत्व जे आहे हे समाजसुधारक लवकर सापडत नाहीत. तर हे पुणे या ठिकाणी आहेत असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. हे पुणे हा क्रमांक मी या ठिकाणी संभाव्य उत्तरपत्रिकेमध्ये देतोय. मित्रांनो, चला आन्सर की आल्यानंतर आपल्याला तो पाहावाच लागेल काय आपलं उत्तर बरोबर आहे का नाही. तत्पूर्वी हे अभिजात मराठी आपल्या समोर या ठिकाणी उत्तरे देत आहे. मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्यास बळजुळा. शिक्षा या ठिकाणी मुघल काळातील शिक्षा दिलेली आहे आणि शिक्षेचे स्वरूप काय आहे, त्याला काय म्हटलं जातं, मुघल काळातील न्यायव्यवस्थेतील जी शिक्षा होती त्याला काय म्हटलं जायचं आणि शिक्षेचे स्वरूप या ठिकाणी त्याच्या योग्य जोड्या या ठिकाणी जुळवायचं. याची रचना मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला. हद्द, ताजीर, किस्सास, तशीर असे शब्द होते न्यायव्यवस्थेतील. तर याला काय म्हटलं जायचं तर हद्द जे आहे तर हद्दला म्हटलं जायचं मृत्यूदंड तोडणे. आता ही ताजीर जी होते ती ताजीर होती मित्रांनो ताकीद समजणे, म्हणजे ताकीद या ठिकाणी ताकीद समज हद्दपार अशी ती गोष्ट होती. किस्सास मित्रांनो हा जो किस्सास याला बदला असं म्हटलं जायचं. आणि या किस्सासला जशास तसे म्हणजे बदला, सेम टू सेम. एखाद्याने मारला असेल तर डायरेक्ट त्याला मारायचं, हे हातपाय तोडला असेल त्याचा हातपाय तोडायचा अशी शिक्षा या ठिकाणी होती. तशीर म्हणजे काय तर या ठिकाणी त्याला गाडवावर बसून त्याची धिंड काढली जायची. मित्रांनो, अशा पद्धतीची ही आन्सर आपल्याला सापडलेलं आहे. आणि ते जवळपास तशीर मानहानी दंड, हद्द म्हणजे मृत्यूदंड तोडणे, किस्सास म्हणजे जशास तसे आणि ताजीर म्हणजे ताकीद. मग चला, हद्द अचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी 4ला येतोय. चौथं कुठे आहे तर या ठिकाणी तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर येतोय बांधवांनो. ड ला दुसरा पर्याय, डचा दुसरा बरोबर आहे, मानहानी आणि धिंड काढणे. तर अशा पद्धतीचं आन्सर कर आपलं तिसरं आन्सर या ठिकाणी येत आहे. अशाच प्रकारे वेगवेगळ्या माहितीसाठी अभिजात मराठीला नक्की सबस्क्राईब करा. आपले उत्तर काय आहेत, कुठल्या प्रकारचं उत्तर आपल्याला पाहिजे, कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधत नाही आहे ते सर्व प्रश्न मला या ठिकाणी पाठवा, कमेंट नक्की करा. मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. तर या ठिकाणी काय होतं, त्यांचं जे पुस्तक होतं मित्रांनो ते पुस्तक 4 भाषणांना या ठिकाणी प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी इंडिया फॉर इंडियन्स असं पुस्तक काढलं होतं. भारतासाठी भारतीय अशा नावाचं हे पुस्तक होतं. दुसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. आणि पुढील प्रश्न आहे मित्रांनो, हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते. हाही प्रश्न मित्रांनो लवकर सापडत नाही आणि याचं उत्तर मित्रांनो राजेंद्र सिंह असं त्यांचं आणि या ठिकाणी प्रश्न असा बदललाय, मुख्य भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल नाही, मार्गदर्शक म्हणून कोण होते हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते मार्गदर्शक करणारे राजेंद्र सिंह होते. मित्रांनो, लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंह हे होते. ऑपरेशन पोलो या ठिकाणी 1948 ला 17 सप्टेंबर रोजी हे ऑपरेशन या ठिकाणी 17 सप्टेंबर पर्यंत चाललं. 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर असं या ठिकाणी चाललं. बरेच लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले. हिंदू आणि मुस्लिम अशी त्या ठिकाणी लढाई झाली. रजाकार नावाचा एक प्रकार होता, एक संघटना होती, त्यांच्या विरोधात हे आंदोलन हे या ठिकाणी म्हणजे
ऑपरेशन राबवलं होतं आणि हैदराबाद संस्थान आपल्याला विलिनीकरण त्यावेळेस करावं लागलं केलं आणि ही जी भूमिका बजावणारे मार्गदर्शक म्हणून लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांनी ही भूमिका बजावली होती. मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खान ए खनान ही पदवी कोणाला दिली होती. आता हे काय होतं, ही जी पदवी होती तर त्याच्यामध्ये अकबराच्या नवरत्नापैकी हा एक होता, खान ए खनान ही पदवी त्याला दिली होती आणि नवरत्न त्याचे वेगवेगळे होते, त्यापैकी हा जो होता तो खानाचा खान असं त्याला म्हटलं जायचं आणि म्हणून अब्दुल रहीम खान. आता हा तिसरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, तिसरा नंबर हा तिसरा पर्याय या ठिकाणी 7व्याचा बरोबर आहे. चला पुढे पाहूयात आपण. 8व्या नंबरचा प्रश्न आहे आणि 8व्या नंबरचा प्रश्न आहे सन 1877 मध्ये महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद असं कोणी केलं. तर हे काय होतं, या ठिकाणी 1877 मध्ये आपल्याला तर माहितच असेल 1857चा उठाव झाला. उठाव झाल्यानंतर जे ब्रिटिश सरकार होतं ते पूर्ण हादरलं. त्यांनी वेगवेगळे या ठिकाणी लेटर्स पाठवून भारतीयांना शांत करण्याचा पर्याय अवलंबला. त्यांनी भरपूर काही पदे चेंज केले आणि मग ती व्हिक्टोरिया जी राणी होती तिला आपल्या भारतामध्ये यायचं होतं. ती भारतामध्ये आली, तिच्यासाठी खूप मोठा या ठिकाणी कार्यक्रम दिल्लीला तयार करण्यात आला 1877 मध्ये आणि मग ती जी कार्यक्रम त्या ठिकाणी भरला होता, खूप मोठा असा शाही समारंभ होता. त्या ठिकाणी तिला त्या कार्यक्रमाचं वर्णन महान दिल्ली दरबाराचं वर्णन भारतीय संसद म्हणून केलं होतं. आता हे जे करणारे होते ते आपले ग.वा. जोशी होते. मित्रांनो ग.वा. जोशीवर भरपूर सारे प्रश्न प्रत्येक एक्झामला येत असतात. हा चॅप्टर पाठच करून ठेवा. हे प्रश्न पूर्ण मित्रांनो ह्याच्यात एकही नाव आलेलं आहे त्याच्यावर पूर्ण इतिहास वाचून ठेवा. तुम्हाला परीक्षा पूर्ण करायची असेल, परीक्षा टॅकी करायची असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे. दिवान ए अमीर ए कोही या स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले. दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते 9 नंबरचा प्रश्न. आणि मित्रांनो हे काय होतं, अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक, बलबन, फिरोजशाह तुगलक अशा प्रकारचे नाव आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि मग हे जे खातं होतं तर पर्याय नंबर 2 आहे. मोहम्मद बिन तुगलक हा विभाग कृषी क्षेत्राच्या विकासासाठी व्यवस्थापनासाठी कृषीच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असा हा विभाग होता आणि दिवान ए अमीर ए कोही नावाचा स्वतंत्र खाते याने सुरू केलं होतं. मित्रांनो मोहम्मद बिन तुगलक याने सुरू केलं होतं असा प्रश्न या ठिकाणी आलेला 10व्या नंबरकडे मिळवतोय. आणि 10वा प्रश्न आहे जातीभेद विवेकसार हे पुस्तक मित्रांनो कोणी लिहिलं. तर हे आपल्या तुकाराम तात्या पडवळकर यांनी लिहिलंय, पर्याय क्रमांक 2. तर चला पुढे जाऊयात. यांनी पुस्तक लिहिलंय आणि हे पुस्तकामध्ये त्यांनी एक हिंदू या टोपण नावाने हे पुस्तक लिहिलंय. जातीभेद विवेकसार एक हिंदू या नावाने त्यांनी हे टोपण नावाने पुस्तक लिहिले, म्हणून त्यांचं ओरिजिनल नाव त्या ठिकाणी नाही, म्हणून तुकाराम तात्या पडवळकर. मित्रांनो हे कन्फर्म लक्षात घेऊन ठेवा, हाच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आपण संभाव्य उत्तरपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. अभिजात मराठीचा हा मित्रांनो एक छोटासा माझा प्रयत्न आहे. कृपया आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की आपल्या आशीर्वादाचे कमेंट्स आणि आपल्या मनोबलाचे कमेंट्स, मला सजेशन काय द्यायचं असेल तर नक्की या ठिकाणी कमेंट करा. पंचशील तत्वाचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान या 2 देशामध्ये होता. भारत आणि चीन या 2 देशामध्ये पंचशील तत्वाचा पुरस्कार यांनी केलेला होता, करार केला होता मित्रांनो एकापैकी. आणि हा जो करार केला होता तर त्यावेळेस भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते आणि चाऊ एन लाई. आता या ठिकाणी चाऊ एन लाई पहिलाच पर्याय आहे आणि हे 2 जण मित्रांनो त्या ठिकाणी आपापल्या देशाचे या ठिकाणी पंतप्रधान होते. चला यानंतर पुढे आपण जाऊयात आणि पुढे आपण चलतोय. आपला 12वा प्रश्न येतोय आणि 12वा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत. विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलं मित्रांनो. विधवा वपन अनाचार. आता हे पुस्तक इतिहासाशी निगडीत आहे. तर हे जे पुस्तक होतं हे आपल्या व्यंकटेश रंगोकट्टी यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. हे पुस्तक केशवपणासारख्या समस्या संबंधित वाईट रूढी परंपरा या टीका करण्यासाठी लिहिलं गेलेलं हे पुस्तक होतं. भरपूर काही रूढी परंपरा आपल्याकडे होत्या त्या आपण इतिहासात पाहतच असतो आणि अशा पद्धतीचं पुस्तक व्यंकटेश रंगोकट्टी यांनी लिहिलं होतं. 13 नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. पुढील राजे व त्यांची राजघराणी या संदर्भात आपल्याला काय जो या ठिकाणी जोड्या लावायच्यात. 13 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसेवेची एकदम तगडी प्रश्नपत्रिका मी सोडवतोय आणि या ठिकाणी अपराजित नावाचे राजे होते आणि त्यांचं राजघराणं या ठिकाणी विचारले. आदित्य पहिला याचं राजघराणं, विजयाला याचं राजघराणं, भोज. मला भोज पहिला याचं माहीत होतं आणि भोज पहिला याची मित्रांनो जी काही हे आहे ती आहे गुर्जर. नंतर जे आपल्याला दिसतं या ठिकाणी तेच पर्याय बरोबर आहेत. अपराजितचे पल्लव आहे, आदित्य पहिल्याचा चोळ आहे, विजयालयाचा चोळ राजघराण्याचा तो संस्थापक आहे विजयालय आणि त्याच अंतर्गत आदित्य पहिला जो होता तो चोळ राजाचा संस्थापक, चोळ घराण्याचा संस्थापक होता. भोज पहिला त्याचा जो घराणं होतं ते गुर्जर होतं. अशा पद्धतीचं या ठिकाणी मला सापडलं म्हणून 2 पर्याय नंबर हे बरोबर आहे मित्रांनो. अशा पद्धतीची संभाव्य प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरपत्रिका आपण पाहत आहोत. राज्यसेवेचा हा खूप सुंदर असा पेपर आपल्याला या ठिकाणी आहे. बरेच मुलं आपलं नशीब आजमावण्यासाठी ही परीक्षा देत असतात आणि सर्वांनी ही परीक्षा मला वाटतं ज्यांनी दिली ते नक्कीच हा व्हिडिओ पाहत असतात. त्यांची येणारी डिसेंबर महिन्यातली ग्रुप बी ची परीक्षा आहे त्यांच्यासाठी ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची आहे. याच्यापैकीच काही प्रश्न त्या ठिकाणी होत असतात, त्याच्या आधारावर दुसरे प्रश्न विचारले जात असतात म्हणून ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची आहे. 14 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे. खालील विष्णुदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने ओळखा. आता योग्य विधाने कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने ओळखा. तर हे कृष्णदेवराय कोण होते तर विजयनगराच्या साम्राज्याच्या सत्ताधीश कृष्णदेवराय यांनी अमुक्ता माल्यदा हा काव्य ग्रंथ लिहिला.
मित्रांनो हे बरोबर आहे. आंध्रभोज, अभिनव भोज असे राजास संबोधले जात असे, हेही बरोबर आहे. आंध्रभोज, अभिनव भोज. पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. तर मित्रांनो इथं थोडी मिस्टेक आहे आणि म्हणून क पर्याय या ठिकाणी बरोबर नाही. क पर्याय बरोबर नाही. कशामध्ये क हे आपण खाली बघायचं आणि पुढला प्रश्न या ठिकाणी बघू करून द्यायचं, डायरेक्ट ठोकून द्यायचं म्हणायचं आपल्या भाषेमध्ये. तर बघा ड जो आहे तुळूर राजघराण्यातील ते कृष्णदेवराय हे संगम या राजघराण्यातील या ठिकाणी पेदन्ना हा कृष्णदेवरायाच्या दरबारात नव्हता मित्रांनो, आणि कृष्णदेवराय हे संगम राजघराण्याचे या ठिकाणी नव्हते. क आणि ड या ठिकाणी बरोबर नाही. मग आपण पाहूयात अ आणि ब या ठिकाणी कुठे बरोबर आहे. तर अ आणि ब पर्याय 1 मध्ये आहे आणि अ आणि ब पर्याय 1 मध्ये आहे, म्हणून पर्याय 1 या ठिकाणी बरोबर आहे. अशा पद्धतीचं 14चं उत्तर 1 आहे मित्रांनो. चला पुढे चलूयात. 15 नंबरचा प्रश्न आहे आणि 15 नंबरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव मुस्लिमाच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. मी भरपूर काही शोधानंतर मला एक समाज सापडला, पण तो या ठिकाणी मी तो समाज देऊ शकत नाही. थोडं काय अपरिकार्यामुळे मला ते देणं योग्य नाही. युट्यूबवर माझं लेक्चर आहे आणि म्हणून मी या ठिकाणी तो प्रश्न थोडा टाळतोय. कमेंटमध्ये उत्तर माहिती असेल तर कृपया सांगा. 16वा नंबरचा प्रश्न मी या ठिकाणी मध्ये जाण्यासाठी जनगणना या विषयावर कंपल्सरी प्रश्न असतो. 2011ची जनगणना मित्रांनो आपल्याला पाठच करून ठेवावी लागते आणि 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे. आता केंद्रशासित प्रदेश मित्रांनो आपल्याला विचारलाय आणि हा केंद्रशासित प्रदेश जो आहे तो लक्षद्वीप आहे मित्रांनो. 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 17 नंबरचा प्रश्न मी या ठिकाणी आपल्या समोर घेऊन येतोय आणि 17 नंबरचा प्रश्न 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थानच्या राज्याच्या साक्षरता सर्वात दर कमी होता. 2011ची भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याच्या साक्षरता दर सर्वात कमी होता आणि तो इतका होता. आता राजस्थानचा जो साक्षरता दर आहे तो किती होता, तर 66.11% एवढा होता मित्रांनो. 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढे चलूयात. 18वा नंबरचा प्रश्न मित्रांनो, आणि खूप सुंदर प्रश्न आहे मी घेऊन येतोय आपल्यासाठी खास. खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत. भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दप्तर आहे. भारताच्या मुख्य भूमीचे टोक दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमध्ये कन्याकुमारीला आहे. भारताच्या मुख्य भूमीचे टोक पूर्वेकडील टोक आसाममधील किबुतो येथे आहे आणि भारताच्या भूमीचे मुख्य पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहार माता येथे आहे. आता हे तामिळनाडूमधील कन्याकुमारीला करेक्ट आहे. पूर्वेकडील टोक आसाम किबुतो येथे करेक्ट आहे. गुजरातमधील टोक पश्चिमेकडे गुहार मोता येथे ठीक करेक्ट आहे. परंतु भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील जे टोक आहे ते लडाखमधील मित्रांनो या ठिकाणी त्याला इंदिरा कोल असं म्हटलं जातं आणि इंदिरा कॉल हे ठिकाण आहे, दप्तर हे नाही, म्हणून 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी विधान चुकीचे आहे मित्रांनो. चला चुकीचं विचारलंय आणि चुकीचा तो पर्याय आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाहीत. अचूक नाहीत म्हणजे बरोबर आहेत, अचूक नाहीत. अचूक म्हणजे काय, तर अचूक म्हणजे बरोबर नाहीत मित्रांनो, आणि बरोबर नाहीत असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 19 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय आणि 19 नंबरचा प्रश्न, विषुववृत्ताच्या उत्तर दक्षिणेकडील 30 अंश अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंध आवर्ते निर्माण होतात. बघा, ब उष्णकटिबंध आवर्ताच्या व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. क आहे उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. आपल्याला भूगोल विषयामध्ये आपण गेलेलो आहेत. भूगोल विषयातील हा प्रश्न आहेत. उष्णकटिबंधीय आवर्ते व उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते वाहत असतात आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हे सर्वांची मी टॅली केली आणि यानंतर आपण सर्वांचा जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी बघा आपण हा पर्याय जो आहे तो या ठिकाणी अपर्याय विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिण ध्रुवामध्ये उत्तर गोलार्धात उष्णकटिबंधीय आवर्ते घडण्याच्या काळ म्हणजे विरुद्ध दिशेने फिरतात आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ते फिरल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की दिशेने फिरतात, दक्षिण गोलार्धाच्या घड्याळाच्या दिशेने ते फिरत असतात, उष्णकटिबंधीय आवर्ते ते निर्माण करतात. अशा पद्धतीचा या ठिकाणी फक्त अ हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे आणि अचूक नाही मित्रांनो, आणि फक्त अ हे उत्तर बरोबर असेल. ब आणि क अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी आपण बराच प्रयत्न केल्यानंतर अ उत्तर मला या ठिकाणी मिळालं. चला 20 नंबरचा प्रश्न मी या ठिकाणी घेऊन येतोय. खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. आता सिंधू नदी ही खूप फेवरेट नदी आहे आपल्या आयोगाची आणि आयोग प्रश्न विचारतो म्हणजे सिंधू नदी आपल्याला करावीच लागेल. नद्या भरपूर प्रमाणात, नदी प्रणाली हा चॅप्टर पूर्ण करून घ्यायचा. उत्तरेकडील नदी सिंधू नदी आणि सिंधू नदीच्या उपनद्या मित्रांनो झेलम, चिनाब, कोशी, सतलज असे पर्याय आहेत. आता या ठिकाणी काय झालं, ही कोशी जी आहे ही कोशी मित्रांनो हा पर्याय बरोबर नाही. कोशी ही सिंधू नदीची उपनदी नाही. झेलम, चिनाब, सतलज, गंडक, कोशी या ठिकाणी आलाय, हा पर्याय मित्रांनो येत नाही. या ठिकाणी सतलज, बियास, रावी, चिनाब, कार्लुम, कुर्लुम, स्वात आणि झेलम. तर या ठिकाणी काय होतं आपल्याला सतलज, झेलम, रावी, चिनाब या भेटतातच आणि म्हणून या ठिकाणी ज्या ऑप्शनमध्ये मित्रांनो अ आणि ब हे आपलं उत्तर नाही. अ आणि ब कोशी त्या ठिकाणी होत नाही. मग क उत्तर आपलं आहे का, तर क कशामध्ये आहे, तर या ठिकाणी क आहे, परंतु ब या ठिकाणी आहे, ब या ठिकाणी आहे, क या ठिकाणी आहे, अ या ठिकाणी आहे, अ कॅन्सल, ब या ठिकाणी आहे, ब या ठिकाणी आहे, म्हणून आपलं उत्तर 2 नंबर आपलं उत्तर मित्रांनो येत आहे. पर्याय नंबर या ठिकाणी बरोबर आहे आणि म्हणून
दुसऱ्या नंबरचा पर्याय क आणि ड या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढील प्रश्न या ठिकाणी आपण पाहू. 21 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे आणि 21 नंबरचा प्रश्न आपण पाहत असताना पुन्हा एकदा मी विनंती करतो, आपलं सजेशन नक्की मला कमेंटमध्ये द्या आणि अभिजात मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. 21 नंबरचा प्रश्न आहे, राज्यसेवेचा हा पेपर आपण सोडवत आहोत. भारतीय घटक राज्य केंद्रशासित प्रदेशाची यादी 1 याचे लिंग गुणोत्तर यादी क्रमांक 2 अशा 2 जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर केरळचं जे आहे तर केरळचं लिंग गुणोत्तर काय आहे? जनगणना 2011च्या अनुभवाने घटक राज्य आणि राज्य या ठिकाणी दिलेले आहेत. तामिळनाडू राज्य त्यांचं लिंग गुणोत्तर काय आहे? तर केरळचं 1084 सगळ्यात जास्त गुणोत्तर आहे केरळचं. मित्रांनो लक्षात घ्या. तामिळनाडूचं या ठिकाणी 996 आहे. तामिळनाडूचं 996. पुदुचेरीचे आहे, पुदुचेरीचं 1037 आहे. हे केंद्रशासित प्रदेश आहे. आंध्र प्रदेश 993 आहे. अशा पद्धतीच्या जोड्या आहेत. केरळचं 3 येत आहे. मग अचं 3 कुठे आहे? तर अचं 3 चौथ्या पर्यायामध्ये आहे. तामिळनाडूचं 1 आहे का बघूयात, आहे. नंतर पुदुचेरीचं या ठिकाणी 1037 बरोबर आहे. चौथा नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. चौथ्या नंबरच्या पर्यायाला कृपया क्लिक करा. चला पुढे चलूयात. 22 नंबरचा प्रश्न मित्रांनो घेऊन येतोय आणि 22 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला घेऊन येत असताना या ठिकाणी हाही भूगोलच्या आधारावर प्रश्न आहे. भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते? तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने, तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने, तापमान व हवेचा दाब वाढल्याने, तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने. 22 नंबरचा प्रश्न आहे आणि 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर 2 मित्रांनो आहे. तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने या ठिकाणी अरबी समुद्रात खालीलपैकी वादळाची निर्मिती आपल्याला होत असते. असं 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे मित्रांनो. चला, वादळाची निर्मिती कमी दाबाच्या पट्ट्याकडे वेगाने वारे येतात आणि वादळ निर्माण करतात मित्रांनो. म्हणून तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने या ठिकाणी ते कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने तापमानात वाढ, समुद्राच्या पाण्याची उष्णता वाढते, हवेचा दाब कमी होतो. गरम झालेली हवा इतकी हलके होऊन वर जाते, त्यामुळे त्या भागातील हवेचा दाब हा कमी होत असतो मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने वादळाची निर्मिती होत असते. चला, 22 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला. 23 नंबरचा प्रश्न मित्रांनो खूप वन लाईनर आणि खूप इझी असा प्रश्न होता राज्यसेवेच्या सर्व उमेदवारांसाठी. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर मित्रांनो या पर्वतरांगेमध्ये स्थिर आहे आणि हे याचं उत्तर 23 नंबरचा हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर एकदम सोपं होतं. सह्याद्री पर्वतरांगामध्ये हा या ठिकाणी स्थित आहे. ह्याची उंची जी आहे ती 1646 मीटर ही उंची आहे आणि ह्याला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट असं म्हटलं जातं. महाराष्ट्राचं एव्हरेस्ट या शिखराला असं म्हटलं जातं, कळसुबाई शिखराला. याची उंची मित्रांनो 1646 इतकी, माफ करा 1646 अशा पद्धतीचं लिहावं लागेल आणि म्हणून 1646 असल्यामुळे सह्याद्री या पर्वतरांगेमुळे त्याला सर्वोच्च शिखर असं महाराष्ट्रातील म्हटलं जातं. चला पुढे पाहूयात आपण. महासागर दिलेला आहे, गर्ता दिलेला आहे, योग्य जोड्या आपल्याला जोडवायच्या. 24 नंबरचा प्रश्न आहे आणि महासागर या ठिकाणी दिलेला आहे. पहिला महासागर आहे प्रशांत महासागर, मारियन गर्ता या ठिकाणी आला आहे. अटलांटिक महासागरचा प्युरो रिको गर्ता. आता प्रशांत महासागर 2 नंबर कुठे येत आहे? तर प्रशांत महासागर या ठिकाणी 2 नंबर या ठिकाणी येत आहे. बघा लक्षात घ्या, प्रशांत महासागर 2 नंबर या ठिकाणी येत आहे, 2 नंबर या ठिकाणी येत आहे. म्हणून मी जातो बी नंबरकडे. बी पर्याय बघतो. बीचं 4 कुठे येतं? तर बीचं 4 या ठिकाणी येतं. 3 नंबरचा आन्सर आपलं बरोबर आहे का? 3 नंबरचा आन्सर आपलं बरोबर आहे का? डीचं 3 आणि सीचं 1 अशा पद्धतीचा जावा गर्ता हिंदी महासागराचा येतो मित्रांनो. आर्किट महासागराचा या ठिकाणी युरेशियन गर्ता येतो. 3 नंबरचं उत्तर आपलं बरोबर उत्तर आहे. 3 नंबरचं उत्तर आपलं बरोबर उत्तर आहे. चला, 3 नंबरचं उत्तर बरोबर. बीचं 4 येत आहे का? बीचं 4 अटलांटिक महासागरचा प्युर्टोरिको. अटलांटिक महासागरचा जो आहे प्युर्टोरिको तो बरोबर उत्तर 3 नंबरचं येतं आहे. आणखी एकदा माफ करा. चला पुढे चलूयात आणि पुढे जाऊयात. 25 नंबरचा प्रश्न मी घेऊन येतोय. कर्कवृत्ताच्या भारताच्या कोणत्या राज्यातून? जबरदस्त असा प्रश्न विचारलेला आहे. जबरदस्त म्हणजे कसं जबरदस्त? ज्याला खासच अभ्यास आहे त्याला हा प्रश्न नक्की येईल मित्रांनो. गुजरात, मध्य प्रदेश हे राज्य आहेत, मिझोराम, त्रिपुरा हे राज्य आहेतच. महाराष्ट्रातून जाते का ही रेषा? तर अजिबात जात नाही. महाराष्ट्रातून हे कर्कवृत्त जात नाही. म्हणून दुसरा पर्याय पश्चिम बंगालमधून जातो ना, बरोबर आहे, पश्चिम बंगालमधून जातो. ज्याला माहीत असेल गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम या राज्यातून जातो. बिहारमधून नाही जात, महाराष्ट्रामधून नाही जात, बिहारमधून जातच नाही मित्रांनो. म्हणून बाकीचे पर्याय या ठिकाणी नाहीत. फक्त 1 नंबरचा पर्याय करेक्ट पर्याय आहे. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम करेक्ट. चलो आगे चलते हैं. 26 नंबर का प्रश्न आपके सामने. और जीवावरण राखीव क्षेत्र स्थापना वर्ष या ठिकाणी असतं आणि स्थापना वर्ष आणि जीवावरण राखीव क्षेत्र निलगिरीची जी स्थापना झालेली आहे मित्रांनो, हे निलगिरी जीवावरण राखीव क्षेत्राची स्थापना 1986 साली झाली. थोडा मीही कन्फ्यूज आहे या ठिकाणी मला. आणि 50चं झालेलं आहे 211. आता 211 50चं झालेलं आहे आणि सुंदरबन याचं झालेलं आहे 1989ला. सुंदरबन 1989ला. कच्छचं मला सापडलं नाही आणि म्हणून 50चं 1 म्हणजेच ड नंबरची जी आहे ते ड नंबरची जोडी 1 आहे. ड नंबरची जोडी 1 आहे. तर बघा या ठिकाणी 2 नंबरला आणि 3 नंबरला दोन्ही पर्यायाला या ठिकाणी 50चं 2011ला निर्मिती झाली. निलगिरी जी पर्वत आहे त्याची निलगिरी पर्वताची 1986ला झाली आणि म्हणून अचं जे आहे
ते 4 नंबरचा पर्याय आहे. 2 नंबरचा या ठिकाणी पर्याय बरोबर आपल्याला आहे मित्रांनो. 2 नंबरचा पर्याय बरोबर पर्याय आहे. कशामध्ये 26चा 2 नंबर हे आन्सर बरोबर आहे. पुढे चला पुढे जाऊयात आपण. 27 नंबरचा प्रश्न मित्रांनो, भरपूर प्रयत्न केले मी हे आन्सर की सोडवण्यासाठी. माझाही खूप सुंदर असा अभ्यास झाला. मी माझ्या अभ्यासाच्या काळात गेलो मित्रांनो. मी जो अभ्यास जसा करत होतो त्या पद्धतीचा अभ्यास आताही मला आजही करण्याचा योग आला आपल्या सर्वांमुळे. आणि योग्य जोडा या ठिकाणी नदी संगमस्थळ आणि नदीचे संगमस्थळ दिलेले आहेत आणि नद्या दिलेल्या आहेत. आणखीही सबस्क्राईब आपण केलं नसेल चॅनल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की आपल्या कमेंट या ठिकाणी मला काही सजेशन पर असतील, काही उत्तरे आपल्याला माहीत असतील, काय माझे उत्तरे मला आपल्याला कसे वाटतात यासाठी पूर्ण आपल्या कमेंट या ठिकाणी उद्या. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. जे राज्यसेवेचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी एक्झाम दिली, पुढे काही भविष्यात जे एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करणारे अभ्यासू बांधव आहेत आयोगाच्या, त्यांनाही शेअर करा. छावा पिक्चरमध्ये मित्रांनो हे तुळापूर या नावाचा संदर्भ आला होता. भीमा आणि इंद्रायणीच्या काठी असलेलं हे तुळापूर म्हणून डचं 3 येतं मित्रांनो. आणि डचं 3 येत असल्यामुळे आपला पर्याय डचा 3 ज्या ठिकाणी येतं ते 2 नंबर पर्याय आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. 2 नंबर हे पर्याय आपलं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून या प्रश्नाचं 27 नंबरचं पर्याय पूर्ण 2 नंबरचा आन्सर या ठिकाणी आहे मित्रांनो, असं आपल्याला दिसतं आहे. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे वाहते. पर्याय अतिशय ऑनलाईन प्रश्न 28 नंबरचा. आणि 29 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. 29 नंबरचा प्रश्न आहे, तपांबराचे तापमान साम्यता वाढत्या उंचीबरोबर कमी होते. तपांबर हे सूर्याकडे बघून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रकाश प्रारणाच्या शोषणाऱ्या नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून येणाऱ्या उष्णतेच्या वाहनाने तापवले जाते. तर आणि ब हे जे पर्याय आहे, हे जे विधान आहेत, याचा आता आपल्याला काय करायचं, कोणते विधाने बरोबर आहेत. दोन्ही विधानाचा आपल्याला 29 नंबरचा प्रश्न आहे. हवेची घनता कमी झाल्यामुळे हे भरपूर वेळेस हा प्रश्न फिरून विचारलेला आहे. राज्यसेवेचे तयारी करणाऱ्या सर्व बांधवांना हा प्रश्न माहीत असेलच आहेच, ज्यांनी पूर्व प्रश्नपत्रिका सोडल्या. प्रिव्हियस इयर्सच्या प्रश्नपत्रिका आपण जर सोडवलेल्या असतील तर नक्कीच हा प्रश्न आपल्या बऱ्याच वेळेस हातात घालून गेलेला असेल. तपांबराचे तापमान साम्यता वाढत्या उंचीबरोबर कमी होते आणि हे विधान बरोबर आहे मित्रांनो. हवेची घनता कमी झाल्यामुळे उष्णतेचा स्रोत जो आहे तो कमी उष्ण असलेल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून अंतर वाढवण्यामुळे तपांबरात जसे वर जावे तसे ते तापमान कमी होत जाते मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही विधानं मला आधी ह्या विधानावर आधी काय बोलू द्या. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रणालीच्या शोषण नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. आणि हे दोन्हीही उदाहरणं या ठिकाणी बरोबर आहेत आणि दोन्हीही विधानं मित्रांनो बरोबर असणारा जो पर्याय आहे तो या ठिकाणी दोन्ही विधानं 1 नंबरचा आहे. दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे आणि करेक्ट आहे मित्रांनो. 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढे चलूयात. 30 नंबरचा प्रश्न या ठिकाणी, खालील कोणता खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक नाही. तर काय होतं मित्रांनो, जिप्सम जो आहे, जिप्सम, सेल, पंचकाश्म असे जे पर्याय या ठिकाणी खडक आपल्याला दिसतात, हे जलजन्य खडकाचा प्रकार आहे. ज्याला जलजन्य प्रकार म्हणजे काय तर गाळाचा खडक म्हणजे काय तर चुनखडी, जिप्सम, हेलाटाईट आणि कोळसा असे जे उदाहरणे आहेत ते या ठिकाणी आपल्याला त्याचं मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी जिप्सम हा रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे. जिप्सम योग्य उत्तर आहे मित्रांनो. सेल, पंचकाश्म, ग्रेनाइट हे उत्तर बरोबर नाही. जिप्सम हे उत्तर करेक्ट आहे मित्रांनो. चला पुढे जाऊयात. पुढे आपण या ठिकाणी 31 नंबरचा प्रश्न आहे, धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी सीमापार वाहतूक 2008 नुसार हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल मित्रांनो. पर्यावरणाच्या संदर्भात प्रश्न आहे आणि पर्यावरणाचे प्रश्न आता सुरू झालेले आहेत. पर्यावरण आणि वन मंत्रालय मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे. 1 नंबरचा पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार हे आपल्याला या ठिकाणी परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल. अशा पद्धतीचा पर्याय आपण एक पाहिला. प्रश्न नंबर 31. प्रश्न नंबर 32 मी घेऊन येतो मित्रांनो आपल्यासाठी. 70 प्रश्न, पहिले 70 प्रश्नाची आपण उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. नंतर 71 ते 100 या प्रश्नाचे उत्तर आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप मात्र करू नका मित्रांनो, जेणेकरून आपला प्रश्न सुटेल आणि आपल्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण राहणार नाही. चला, यादी 1 आणि यादी 2 मध्ये जोड्या लावायच्यात मित्रांनो. प्रदूषके या ठिकाणी दिलेले आहेत, प्रदूषकाचे परिणाम या ठिकाणी दिलेले आहेत. प्रदूषके या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत पाण्यातील फॉस्फरस खते, दुसरा आहे हवेतील मिथेन, तिसरा आहे पाण्यातील कृत्रिम अपमार्जके, हवेतील नायट्रोजन ऑक्साईड. तर मित्रांनो काय असतं, हे 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो. याचं 4 नंबर या ठिकाणी येतं. बीचं 3 नंबर या ठिकाणी येतं. बीचं 3 बरोबर आहे. जागतिक तापमानात हवेतील मिथेनमुळे जागतिक तापमानात पाण्यातील कृत्रिम पाण्यातील रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढवते आणि ॲसिड रेन हवेतील नायट्रोजन ऑक्साईडची निर्मिती करते. तर अशा पद्धतीचा हा पर्याय नंबर 2 आपण या ठिकाणी पाहिला. चला पुढे पाहूयात. भारतातील सरपटणारे प्राणी उभयचर प्राण्याच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीपैकी कोणता प्राणी या ठिकाणी घोषित केलेला नाही. तर प्रश्न मित्रांनो घेत असताना या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते बँगल फ्रोलिकन आहे. घारियल हे सर्व जे प्राणी आहेत, बाकीचे प्राणी हे उभयचर प्राणी आणि सरपटणारे प्राणी आहेत. हा पक्षी आहे, त्यामुळे याच्याशी संबंध येत नाही आणि त्यामुळे तो खालीलपैकी प्राणी या ठिकाणी घोषित केलेला नाही. प्रजाती म्हणून, धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून त्याला घोषित केलेलं नाही. चला, अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत. 34 नंबरचा प्रश्न आपल्या समोर येतोय. जीवशास्त्रज्ञाने जैवविविधतेला धोका निर्माण करण्यासाठी घटकावत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केलेला आहे. तर याच्यासाठी जो शब्द प्रयोग केलेला आहे तो HIPPO हिप्पो नावाचा हा शब्द या ठिकाणी प्रचलित केलेला आहे, संक्षिप्त केलेला आहे. म्हणजे काय तर हॅबिटेट डिस्ट्रिक्शन, इन्सेसिव्हियस आणि पोल्युशन, पॉप्युलेशन आणि ओव्हर
हार्वेस्टिंग. तर अशा पद्धतीची ही जी काही प्रणाली आहे, संक्षिप्त शब्द या ठिकाणी हिपो नावाचा हा शब्द संक्षिप्त केलेला आहे जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकाबाबत. चला पुढील प्रश्न आहे 35 नंबरचा. खालीलपैकी कोणते एक पुनर्विकरण ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे? तर हे जे आहे तर याच्यासाठी पुनर्विकरण असं म्हटलंय. तर पुनर्विकरण म्हणजे काय? तर तो दगडी कोळसा पुनर्विकरणमध्ये येत नाही. दगडी कोळसा, खनिज तेल आणि काय नैसर्गिक जे वायू आहेत हे तिन्ही जीवाश्म इंधन आहेत मित्रांनो, त्यामुळे ते पुनर्विकरणमध्ये येत नाहीत, जीवाश्म इंधनामध्ये येतात. आणि भू औष्णिक ऊर्जा हे विकरणीय आहेत, म्हणून 4 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बरोबर प्रश्न आहे. 36 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखाद्या व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते 2 पैलू आहेत? भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा, एकत्रित जमीन मालकीची मर्यादा, विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा, रूपांतरणावर मर्यादा. अशा पद्धतीचा 36 नंबरचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी ब आणि क हे जमीन धारणेवर मर्यादा आणतात, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे, पर्याय नंबर 2. चला पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. आणि पुढील 37 नंबरचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात. 37 नंबरचा प्रश्न, लिंगधारीय मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण, श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. ब या ठिकाणी 2 विधाने दिलेली आहेत. एक विधान आपल्याला दुसरं विधान त्याच्यावर आधारित आहे का हे पाहायचं आहे. आणि म्हणून काय होतं या ठिकाणी बघा, अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत, दोन्ही योग्यदृष्ट्या बरोबर आहेत मित्रांनो. चला पुढे चालूयात आपण आणि पुढे जाऊयात. 26 जून 1975 रोजी जाहीर झालेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू कोणता होता? तर राहणीमानाच्या दर्जा सुधारणा करणे, दारिद्र्य निर्मूलन हा कार्यक्रम होता. 20 कलमी कार्यक्रम होता. राहणीमानात दर्जा सुधारणा करणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे, असा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम मुख्य हेतू दारिद्र्य निर्मूलन होता, म्हणून ब योग्य उत्तर आहे. याचा ब मधून अधोरेखित अ आहे असं या ठिकाणी दिलेलं नाही, पण ब एकदम करेक्ट आहे. दोन्हीही बरोबर न म्हणता मी तर 2 बरोबर जाईल आणि 2 पर्याय या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो. चला पुढे जाऊयात आपण. 39 नंबरचा प्रश्न आहे. 39 नंबरचा प्रश्न, अन्न सुरक्षा विधेयक 2013 संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. 2013चं अन्न सुरक्षा विधेयक आलं होतं मित्रांनो, आठवतंय का? 2013चं अन्न सुरक्षा विधेयक मित्रांनो. आणि हे विधेयक जे आहे त्या संदर्भात या ठिकाणी विधाने आहेत. हे विधेयक शहरी भागातील 50 आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो आहे. बरोबर आहे मित्रांनो, हे बरोबर होतं. लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो 3 रुपये, प्रति किलो 1 रुपये भरड धान्य, प्रति किलो 2 रुपये प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे. दोन्हीही बरोबर आहे. 39 नंबरचा प्रश्न आणि दोन्हीही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. 1 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. चला पुढे चला. 40 नंबरचा प्रश्न या ठिकाणी घेऊन येतोय. आणि 40 नंबरचा प्रश्न, शाश्वत विकास ही संकल्पना डॅडेसमध्ये सादर झाली होती आणि ती सादर जागतिक समुद्र धोक्यात प्रथम प्रचलित झाली होती. शाश्वत विकास संकल्पना 40 नंबरचा प्रश्न आहे. याच्यावर प्रश्न मित्रांनो, शाश्वत विकास संकल्पना ही संकल्पना मित्रांनो पाठच करून ठेवा, बऱ्याच वेळेस ही प्रश्न विचारलेला आहे. आणि ही झालेली आहे 1987 मध्ये सादर झालेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली होती मित्रांनो. चला जागतिक संस्थेवर प्रचलित काय होतं तर हा पर्याय आपण नंतर या ठिकाणी पाहणारच आहोत. आपल्याला आता वेळ नाही मित्रांनो, आपल्याला 41 प्रश्नाकडे जायचं. 41व्या प्रश्नाकडे जायचं आहे. 41व्या प्रश्नावर जाताना 2020 मध्ये जाहीर झालेला शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक भारत कोणत्या स्थानावर होता? आणि ही जागतिक परिषदेमुळे हा कार्यक्रम होत असतो मित्रांनो. आणि 2020 मध्ये झालेल्या जागतिक शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत मित्रांनो या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न आहे आणि 117व्या स्थानावर तो मित्रांनो होता. चला 117व्या स्थानावर तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय झालेला. आणि म्हणून पुढे जाऊयात आपण. 42व्या नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला. चला पुढे 117व्या स्थानावर तो होता हे आपल्याला माहीत झाल्यानंतर पुढे जाऊयात आपण. 1 नंबरचा पर्याय आपण या ठिकाणी दिलेला असेल. 42 प्रश्न 42 वा, फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केलं होतं मित्रांनो? तर हे जे विधान आहे ते विधान मित्रांनो या ठिकाणी हे विधान जे आपले प्रो किंडब्लर्जर आहेत यांनी केलं होतं. आणि हे विधान त्यांनी केल्यामुळे ते त्या ठिकाणी चर्चेत आले होते. असं या ठिकाणी उत्पादन वाढवणारी वाढ आर्थिक वृद्धी होय असं त्यांनी, हे एक अर्थतज्ञ होते प्रो किंडलब्लर्जर, आणि त्यांनी हे विधान केलं होतं. 43 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय. 43 नंबरचा प्रश्न मित्रांनो मी घेऊन येत आहे आपल्यासाठी खास. भारतीय अर्थव्यवस्थेतील खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. ब आहे, जागतिकीकरणानंतर विशेष 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. आता हे काय आहे तर अ जे विधान आहे ते विधान मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते असं अजिबात नाही. ट्रिकल डाऊन थिअरी ही भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होत नाही मित्रांनो. आणि जागतिक अर्थकर्त्यानंतर 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. हे विधान बरोबर आहे मित्रांनो. ब हे उदाहरण बरोबर आहे आणि म्हणून दुसऱ्या पर्याय हा बरोबर आहे. चला पुढे चला.
व ब बरोबर आहेत दोन्ही बरोबर. माझा दुसऱ्या नंबरचा प्रश्न बरोबर आहे. दुसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे, माफ करा. चला 44 नंबरचा प्रश्न आहे. 44 नंबरवर चालूयात. विकसनशील जगामध्ये जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950-1960च्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही, हे विधान कोणाचे आहे? तर मित्रांनो, हे अर्थतज्ञ होते. विकसनशील जगामध्ये जवळजवळ मित्रांनो या ठिकाणी रॉबर्ट मॅकनमारा असं त्यांचं नाव आहे. हे अर्थतज्ञ होते, यांचं हे विधान आहे. 1 नंबर पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 45 नंबरचा पर्याय आहे, प्रश्न आहे, राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केलेला नव्हता असं म्हटलंय मित्रांनो. तर त्या ठिकाणी जे आहे 45 नंबरचा प्रश्न आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा समावेश त्या ठिकाणी केलेला, राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये केलेला अभियानाचा समावेश या ठिकाणी केलेला नव्हता. हवामान विषयक कार्यक्रमामध्ये याचा समावेश केलेला नव्हता. चला पुढे चालूयात आणि पुढे मी जातोय आणि पुढे आपल्यासाठी त्या ठिकाणी घेऊन येत आहे जवळपास 46 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले. 46 नंबरचा प्रश्न या ठिकाणी पाहिला आणि 46 नंबरचा प्रश्न आपण आता पाहूयात. 45 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आणि भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असल्याची दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? 7 दशकानंतर, स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतर अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खास कारणे मित्रांनो, राज्यसेवेचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून अर्थव्यवस्था आहे आपली. उत्पादन क्षेत्रात रोजगार संधीची कमतरता आहे. बरोबर आहे. विकसित देशात तुलनेत शेती विकासाचा अधिक दर आहे. आणि ही जी विधारणं आहेत या ठिकाणी आणि ब उदाहरणं मित्रांनो बरोबर आहेत. व ब बरोबर. 2 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बरोबर आहे. व ब बरोबर. या ठिकाणी क सोबत थोडं जाता आलं असतं, परंतु क आणि असे तिन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर नाहीत, म्हणून 2 नंबरचा प्रश्न अति बरोबर आहे आणि म्हणून 2 नंबरचा प्रश्न हा योग्य पर्याय ठरेल मित्रांनो. चला पुढे चालूयात. 47 नंबरचा प्रश्न आहे आणि 47 नंबरचा प्रश्न आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारा कार्यक्रम माफ करा अंतर्गत राबवण्यात येणारे कार्यक्रम कोणकोणते होते? 47 नंबरचा हा प्रश्न आहे आणि यासाठी पूरक पोषण आहार हा कार्यक्रम राबवला होता एकात्मिक बाल विकास अंतर्गत. नंतर आरोग्य तपासणीही राबवली होती. कामगार प्रशिक्षण मित्रांनो दिलं नव्हतं. स्त्री पुरुष असमानता हा कार्यक्रम नव्हता, म्हणून आणि ब हे उत्तर बरोबर आहे. क्रमांक 3 हे प्रश्नाचं उत्तर करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. 47 क्रमांकाचा प्रश्न आणि 3 नंबरचं उत्तर एकदम करेक्ट उत्तर आहे. 47 नंबरच्या नंतर आपण जाऊयात 48 नंबरकडे आणि 48 नंबरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? 11 देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी, तर 2011च्या जनगणनेनुसार सन 2000 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्यापैकी चला 13% लोकसंख्या खालील फक्त मुंबईमध्ये मित्रांनो, फक्त मुंबईमध्ये. आणि मुंबई या ठिकाणी मुंबई आणि पर्याय नंबर या ठिकाणी दुसरा जो पर्याय आहे तो दिल्ली आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी आणि ड हे करेक्ट उत्तर आपल्याला या ठिकाणी आहे. चला पुढे चला. 13% लोकसंख्या खालीलपैकी एकच जर प्रश्न विचारला असता तर मुंबई तर करेक्ट आन्सर होतं आणि दिल्ली, मुंबई आणि दिल्ली हे आन्सर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. चला पुढे चालूयात आपण. एक आन्सर या ठिकाणी 49 नंबरचा प्रश्न आणि 49 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी मी घेऊन येत आहे. 2011च्या जनगणनेनुसार जनगणना कंप्लीटच करा. जनगणनेवर किती प्रश्न आहेत पहा. लोकसंख्या या चॅप्टरवर किती प्रश्न आहेत, दारिद्र्य चॅप्टरवर प्रश्न आहे मित्रांनो. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला अर्थशास्त्रामध्ये करणे गरजेचेच असते. भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या 10% एवढे आहे. भारताच्या लोकसंख्येवर प्रश्न आहे आणि ती आहे 17.5. 2 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढे जाऊयात आणि पुढे आपण 59व्या नंबरच्या प्रश्नाकडे जात आहोत. 20 प्रश्न या ठिकाणी आपले राहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये मी केवळ 70 प्रश्न घेतलेले आहेत. बाकीचे जे 30 आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये येतील मित्रांनो. खूप प्रयत्न केल्यानंतर मला याचे आन्सर की भेटलेले आहे, शोधलेले आहेत आन्सर. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 50 नंबरचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी मित्रांनो जो प्रश्न आहे तो क्लिअरली सांगतो की सार्वत्रिक लसीकरण हे 2000 संदर्भात करेक्ट उत्तर आहे लोकसंख्या धोरणाचं. आणि म्हणून ब नंबरचं जे आहे ते केवळ बी इज करेक्ट आन्सर, म्हणजे केवळ विधान ब बरोबर आहे. 4 नंबरचं उदाहरण आपलं करेक्ट आहे. चला पुढे चालूयात आपण आणि पुढे आपण जात असताना 51 नंबरचा जो प्रश्न आहे तुम्ही या ठिकाणी घेऊन येत आहे. सायन्सवर आधारित हे प्रश्न आहेत. खालील कोणती भौतिक राशी टक्रीच्या दरम्यान अक्षर राहते? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो संवेग. 2 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. चला पुढे जाऊयात आणि पुढे मी या ठिकाणी जातोय. संभाव्य उत्तरपत्रिका आपण पाहत आहोत. याला अभिजात मराठी बिलकुल दुजोरा देत नाही की उत्तर बरोबरच असतील. आन्सर केल्यानंतर आपल्याला नक्कीच कळेल, परंतु ही संभाव्य उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत. खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते? दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन, दूरच्या आकाशगंगाकडून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे निळ्या रंगाकडील विस्थापन, कृष्णविवराच्या जवळून जाताना प्रकाशाचे वक्रीभवन, प्रकाशाच्या वेगाची स्थिरता, अशा पद्धतीची या ठिकाणी प्रश्नपत्रिका होती. 52 नंबरचा हा प्रश्न आहे आणि 52 नंबरचा प्रश्न याचा पर्याय करेक्ट 1 नंबरचा पर्याय करेक्ट आहे मित्रांनो. दूरच्या आकाशगंगावरून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडे विस्थापन याबद्दल याला पुष्टी मिळते मित्रांनो. चला पुढे पाहूयात. 53 नंबरचा प्रश्न, या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतो आणि कोणत्या प्रक्रियेत न्यूट्रिनोचा कण असतो तो उत्सर्जित होत असतो मित्रांनो? तर या ठिकाणी
2 नंबरचा बीटाक्षय सायन्सची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहतो. सायन्सचे विचारले प्रश्न, विज्ञान या घटकावर विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. 53चं 2 नंबर हे उत्तर करेक्ट आहे मित्रांनो. 54, चला 54चा प्रश्न पाहूयात. तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाही स्निग्धतावर कसा होतो? तर याची जी आहे तर याची 54 नंबरचं जे आहे ती सकारात्मक प्रभाव होत असतो. मितप्रवाहीचा स्निग्धता त्या ठिकाणी वाढत असते मित्रांनो. असा 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 54चा आन्सर 1 आहे. चला पुढे चलूया. 55 नंबरचा जो प्रश्न आहे तो 55 नंबरचा प्रश्न, एकाच पदार्थाच्या 2 रॉड लांबीचे त्रिज्येचे गुणोत्तर एकाच 2:3 आहे. तर रॉडच्या दोन्ही टोकामधील तापमानातील फरक मित्रांनो समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल? लांबी दिलेली आहे एकाच 2 आणि त्रिज्या दिलेली आहे मित्रांनो 2:3. अशा पद्धतीचं मी जर गणित या ठिकाणी केलं म्हणजे असं गणित जर मी केलं, गुणोत्तर जर प्रमाण काढलं तर माझं या ठिकाणी उत्तर आलं होतं 8.9 हे उत्तर या ठिकाणी आलं होतं 8.9 आणि हे बरोबर उत्तर 8.9 आहे मित्रांनो. आन्सर की आता देत आहे आपल्या पुढे आन्सर की येईलच थोड्या दिवसात आणि नंतर आपण दिलेलं उत्तर पाहूयात. फिजिक्सचा हा जो प्रश्न आहे याचं उत्तर मला सापडलं नाही. याचं उत्तर मी काढण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. म्हणजे विद्युतधारा वाही याचा किती विद्युतधारा रोधकावर आधारित प्रश्न होता. फिजिक्सचा हा प्रश्न आहे. जवळपास उत्तर माझं त्या ठिकाणी निघालं 2.35 एम्पियर एवढं उत्तर माझं निघालं होतं. 3.5 एम्पियर एवढं उत्तर निघालं होतं. तर मी त्याचं उत्तर 2 नंबरचं देईल 3.5 असं या ठिकाणी एवढं एम्पियर येईल असं उत्तर मी त्या ठिकाणी देईल. जवळपास हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. जवळपास हा संभाव्य प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत. चला पुढे जाऊयात आणि पुढे मी आपल्याला घेऊन जातो 57व्या नंबरच्या प्रश्नपत्रिकेवर. 57 नंबरचा जो प्रश्न आहे तो सायट्रस म्हणजे लिंबू कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे होतो? तर हा जीवाणूमुळे हा होणारा रोग आहे मित्रांनो. चला 58 नंबरचा प्रश्न मी आपल्यासाठी घेऊन येतोय. स्लेकाटाइट्स श्रेणीमध्ये कोणत्या श्रेणीमध्ये येते? तर ते मित्रांनो या ट्रेकाइटिस या श्रेणीमध्ये ते येत असतं. म्हणजे पाणी वाहून नेणाऱ्या ज्या उती असतात ते झायलाईन अशा प्रकारच्या असतात. मेक्साईस, एल्टोईस, ॲस्ट्रोक्राईस अशा या बाकीच्या उती असतात. तर ट्रेकाइटिस जे असतं हे या स्लेकाटाइट्स पद्धतीच्या श्रेणीमध्ये येत असतं मित्रांनो. तर चला पुढे जाऊयात. म्हणून या ठिकाणी क पर्याय काय आहे? क पर्याय तर मित्रांनो थोडं संभाव्य आहे. हे थोडं या पद्धतीचं उत्तर मला देता येणार नाही कन्फर्म. मी काढलं होतं तर मला हे 3 जे प्रकार आहेत ते वेगवेगळे दाखवले आणि कोणत्या श्रेणी आहेत तर अ, ब आणि ड. 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो. चला पुढे चलूयात. जर संरक्षक पेशीमध्ये जास्त घटक जमा झाले तर रंध्र उघडेल तर कसं? 59 नंबरचा प्रश्न आहे तर पोटॅशियम याचं उत्तर करेक्ट आहे मित्रांनो. चला पुढे चलूयात. 60 नंबरचा प्रश्न स्पायरोगायरा अगदी 6वीचा हा प्रश्न 6वी पुस्तकातील हा प्रश्न आहे. 6वीच्या 6th स्टँडर्डमधला हा प्रश्न आहे मित्रांनो. स्पायरोगायरा शैवाल संबंधी खालील प्रकारे कोणती विधाने अचूक आहेत? तर ते काय असतं? सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात. बरोबर आहे. ते सागरी पाण्यात वाढते तर हे बरोबर नाही मित्रांनो. ब हा पर्याय या ठिकाणी बरोबर नाही. ते सागरी पाण्यात वाढत नाही, ते गोड्या पाण्यात असतं मित्रांनो. हे सागरी पाण्यात वाढणारं स्पायरोगायरा हे शैवाल नसतं, ते गोड्या पाण्यात वाहत असतं. पेशीमध्ये परस्पर पिलाकार हरित तलवे असतात. बरोबर आहे. झिंगमाटेसी कुटुंबातील आहे. बरोबर आहे. त्या ठिकाणी ते पर्याय ते सागरी पाण्यात वाढते, गोड्या पाण्यात ते वाढते मित्रांनो. सागरी पाण्यात ते वाढत नाही म्हणून बी नंबर या ठिकाणी त्याचं उत्तर करेक्ट आहे. बी नंबर. चला पुढे चलूयात. 61 नंबरचा प्रश्न कोणत्या झाडाचे फुले, पाने, बिया वापरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार होतात? तर मारिजुआना 61 नंबरचा पर्याय आणि 61 नंबरचा जो पर्याय आहे तो मित्रांनो या ठिकाणी 61 नंबरचा पर्याय कॅनाबिस स्टॅटिवा असं त्याला स्टॅटिवा असं म्हटलं जातं. हा एक प्रकारचा मादक पदार्थ, अंमली पदार्थ आहे मित्रांनो. त्याचं नाव मी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला घेऊ शकत नाही. अशा पद्धतीचा तो एक वेगळा मादक पदार्थ आहे आणि त्याला या ठिकाणी तो पदार्थ तयार करतात मित्रांनो. चला पुढे चलूयात. 62 नंबरचा जो प्रश्न आहे 62 नंबरचा प्रश्न आहे प्रोकॅरिओटमधील अनुवांशिक कोडमधील एन फॉर्लिन मिथॅओनिन साठी प्रारंभिक कोड कोणता आहे? तर तो आहे मित्रांनो या ठिकाणी बघा FSH असा जो कोड आहे तो प्रारंभिक कोड इस्ट्रोजन चला हा त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला नाही. 62 नंबरचा प्रश्न आहे इतर ठिकाणी. हा चला प्रोकॅरिओटमधील अनुवांशिक कोडमधील ये फॉर्लिन मिथॅओनिन AUG असा तो कोड आहे आणि AUG 4 नंबरचा प्रश्न या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे 4 नंबरचं. चला 63 नंबरचा जो प्रश्न आहे तर 63 नंबरचा प्रश्न आहे त्याचा हार्मोनचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतात? तर FSH LS इस्ट्रोजन प्रोस्ट्रोजन असं त्याचं उत्तर आहे. चला 63 नंबरच्या प्रश्नाचं 1 नंबर हे उत्तर आहे. पुढे जाऊयात 64 नंबरच्या प्रश्नाकडे. मानवी जीवन प्रकल्प 1990 चे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? तर मानवी जीवन 1990 चे मुख्य उद्दिष्ट मित्रांनो होते तर याचं जे 64 नंबरचा जो पर्याय आहे त्याचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी प्राण्याचे क्लोनिंग विकसित करणे व त्यानंतर प्राण्याचे बघा निश्चित करणे, औषध समावेश करणे, नव्याने प्राप्त झालेल्या जीवविज्ञानाचा या ठिकाणी. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर प्राण्याची कोलिंग विकसित करणे मित्रांनो आणि उद्योगदृष्ट्या त्यांना म्हणजे नव्हतं ते. तर असं जे उत्तर आहे तर या ठिकाणी ब आणि ड DNA मधील 5 बिलियन बेसच्या प्लेसक्रमणीचे ठेवणे आणि प्राण्याचा कोलिंग विकसित करणे बी आणि डी. तर या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय बरोबर येतोय. चला अशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी देतोय. 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर येतोय. 65 नंबरचा पर्याय आहे. 65 नंबरचा प्रश्न आहे व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो?
हा पर्याय. चला या ठिकाणी सायन्सवर आधारित हा या ठिकाणी आहे, तर याचं उत्तर आहे पॉलिओक्रोनायटिल. तर हे नंतर आपण पुढे चालतोय 66 नंबरचा प्रश्न. आणि 66 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाते? तर पॅरासिटॉमॉल हे जे औषध आहे मित्रांनो, याचं फक्त ड हे उत्तर करेक्ट उत्तर आहे. पॅरासिटॉमॉल ज्वरशामक, तापीची गोळी आणि पेन किलर वेदनाशामक अशी ही पॅरासिटॉमॉल गोळी असते आणि याचा वापर या ठिकाणी ड या म्हणजे सॉरी पॅरासिटॉमॉलचा वापर केला जातो वेदनाशामक आणि ज्वरशामक म्हणून. चला पुढे जाऊयात. 66 नंबरचा प्रश्न. 67 नंबरचा प्रश्न. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड याच्या जोड्या जुळवा असं सांगितलंय. तर मोनोसॅकराइड म्हणजे ग्लुकोज असतं मित्रांनो, सॅकराइड म्हणजे सुक्रोज असतं, ट्रायसॅकराइड म्हणजे रॅफिनोज आणि पॉलिसॅकराइड म्हणजे स्टार्च असतं. चला स्टार्च कडकपणा. तर हा जो आहे तर ह्याचा अशा पद्धतीचे जोड्या येतात. अचं आपल्याला 3 नंबर येत आहे मित्रांनो. तर अचं 3 नंबर कुठे येतं? एक पर्याय येतो आणि दुसरा पर्याय येतो. तर बीचा येत आहे 4 नंबर. बीचा 4 नंबर चौथ्यामध्ये येत आहे. चौथ्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. चौथ्या नंबरचा 67चा 4 नंबर हे उत्तर आहे मित्रांनो. आपल्याजवळ प्रश्नपत्रिका असेलच, आपण प्रश्नपत्रिका घेऊनच बसला असाल. हा व्हिडिओ पाहत असाल कृपया माफ करा, काही शब्द माझे खूप फास्ट येतात, काही कमी येतात. व्हिडिओची जी हे आहे मित्रांनो, खूप सकाळपासून मी जवळपास 3-2:30 वाजल्यापासून प्रश्नपत्रिका सोडवते. माझ्याजवळ 2:30 वाजता प्रश्नपत्रिका आली, 2:30 प्रश्नपत्रिका आली, त्यावेळेसपासून मी प्रश्नपत्रिका सोडवत आहे आणि ही एडिटिंग करायला थोडा वेळ लागतो मित्रांनो. माफ करा, आपल्याला थोडा व्हिडिओमध्ये क्लॅरिटी नसेल, व्हिडिओमध्ये माझा आवाजाची काही क्षमता कमी जास्त होत असेल तर हा समजून घेण्याचा पार्ट आहे. आपल्याकडे प्रश्नपत्रिका सोडवणे, आपला उत्तर सापडणे हा महत्त्वाचा भाग आहे. आपण आता घरी गेला असेल, बघितला असेल, व्हिडिओ चालू केला असेल, आपल्याला नक्की हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. हायड्रोजनचे समस्थानिके व त्याचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर मित्रांनो 68 नंबरचा प्रश्न आहे आणि त्याचं जे उत्तर आहे ते पोटॅशियम, डेट्रियम, ट्रेटियल असं 1:2:3 ड्युरेनियम, ट्रेटिनियम 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. चला पुढे चालूयात. 68 नंबरचा प्रश्न झाला. 70 नंबरचा प्रश्न. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता पर्याय या ठिकाणी स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही मित्रांनो? तर कार्बनचा वापर या ठिकाणी कार्बनचा वापर करत नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता आणि याचं उत्तर आहे मित्रांनो, तर याचं उत्तर आहे भूऔष्णिक स्त्रोत. बायोगॅस उत्पादन करतो, कोळसा उत्पादन करतो कार्बनचा आणि लाकूड पण कार्बनचा या ठिकाणी वापर करतो. म्हणून भूऔष्णिक स्त्रोत जो आहे तो या ठिकाणी करत नाही आणि म्हणून 3 नंबरचा जो पर्याय आहे तो 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे, ऑप्शन 3. चला 70 नंबरचा प्रश्न आहे आणि 70 नंबरचा प्रश्न मी या ठिकाणी घेऊन येत आहे. मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम क्लोराईडच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो? आणि याचं जे उत्तर आहे मित्रांनो तो आयनिक बंध तयार होतो. ब उत्तर आहे आणि फक्त 4 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. आपण 1 ते 70 प्रश्न या ठिकाणी पाहिले, खूप मला वेळ लागला. मी नंतर लगेच 71 ते 100 असे प्रश्न बनवून आपल्यासमोर घेणार आहे. तो व्हिडिओ क्लिअर रेडी आहे आणि नक्की पाहत राहा. अभिजात मराठी सबस्क्राईब करा, खाली कमेंट करा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.